गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील जे प्रसिद्ध असलेला शनी शिंगणापूर आहे ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे। प्रसिद्ध असं देशभरात प्रसिद्ध असलेलं शनी शिंगणापूर जे आहे ते आता सध्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वादात सापडलेलं आहे। आपण सध्या या मंदिराच्या प्रांगणात आहोत। गेल्या काही दिवसांपासून या मंदिराच्या बाबत जे ट्रस्ट कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाचा समावेश केल्या कारणाने इथे हिंदुत्ववादी संघटनांनी त्या कर्मचाऱ्यांवर आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर आता या सगळ्या वादाचे चांगलेच प्रसाद उमटायला लागलेले होते। आज या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर जे अहिल्यानगर शहराचे आमदार आहेत संग्राम जगताप, त्यानंतर भाजपचे जे अध्यात्मक आघाडीचे जे पदाधिकारी आहेत तुषार भोसले, त्यासोबत जे श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत सागर बेग असेल किंवा इथले नेवासा मतदारसंघाचे आमदार असतील विठ्ठलराव लंगे, हे सगळे आज या सगळ्या कार्यकर्त्यांसमवेत शनी शिंगणापूरमध्ये दाखल झालेले आहेत प्रशासनाला जाब विचारण्यास संदर्भात। तत्पूर्वी आज या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जे आमदार आहेत त्यांच्या प्रशासनाने याबाबत बैठक काल घेत त्यामध्ये जे काही कर्मचारी होते 167 कर्मचारी जे आहेत ते कामावून काढून टाकलेले आहेत। त्यापैकी तब्बल 114 कर्मचारी जे आहेत ते मुस्लिम समाजाचे असल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये जे 114 मुस्लिम कर्मचारी होते त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे, तर बाकीचे जे उर्वरित कर्मचारी आहेत त्यांच्याकडे अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्या कारणाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना काढण्यात आलेला आहे। सध्या आपण मंदिर प्रांगणात आहोत। आपण पाहू शकतो की मंदिरामध्ये आज शनिवार असल्याने गर्दी तुफान आहे। भाविक दर्शनासाठी येत आहेत। आपण पाहतो या मंदिराच्या प्रांगणातच पलीकडच्या साईडला हे सध्या कार्यक्रम सुरू आहे। या सगळ्या वादामध्ये 167 कर्मचाऱ्यांना जे कामावरून काढून टाकलं होतं त्यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता। त्यांना अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याच्या कारणावरून त्यांना नारळ देण्यात आल्याची माहिती शनी देवस्थानकडून देण्यात आलेली होती, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश हे जे आहे ते देण्यात आलेला नाहीये। फक्त तोंडी आदेश दिल्याचं जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आज जी सभा आहे ती त्यासाठीच खरं तर केलेली आहे की या सगळ्या कर्मचाऱ्यांना लेखी नोटीस काढून त्यांनी कामावरून काढून टाकण्यासंदर्भात त्यांना आदेश करावा असं या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। याचबरोबर या मंदिर प्रशासनाने याबाबत आपला निर्णय जाहीर करत 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं लेखी आदेश दिला नसल्यामुळे त्यांना आपण लगेच ताबडतोब लेखी आदेश देऊन त्यांना कामावरून काढावं असं या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात येत आहे। शनी शिंगणापूर इथे जो 25 मे 2025 रोजी या खऱ्या वादाला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या वादांमध्ये जे मुस्लिम कारागीर आहेत त्यांनी जे शनी मंदिराचं जे शनिदेवाचं जे चबुतरा आहे त्या चबुतऱ्यावर ग्रिल बसवण्याचं तसेच चबुतऱ्याच्या रंगरंगोटी व साफसफाई करण्याचं काम करत असल्याचं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं होतं। ती बाब त्यांनी जे आहे मंदिर देवस्थान समितीचे त्यांच्याकडे मांडली, परंतु त्यांनी ते सगळं मान्य केलं नाही। त्याच्यामुळे या सगळ्या वादाला सुरुवात झालेली आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या सगळं आता वाद जे आहे तो पेटलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे मंदिर व्यवस्थापकांकडून जी माहिती आलेली आहे त्या माहितीमध्ये जे आहे मंदिर व्यवस्थापकांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मुस्लिम कारागीर या मंदिर देवस्थानमध्ये काम करत होते ते कुठल्याही प्रकारे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या आजूबाजूला किंवा चबुतऱ्याच्या आजूबाजूला काम करत नव्हते, तर ते इतर जे मंदिराचे इतर जे विभाग आहेत त्यामध्ये जसं कृषी विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, पार्किंग विभाग असेल, इतर जे साफसफाईचे जे मंदिर प्रांगण सोडून जे विभाग साफसफाईचे आहे तिथे हे सगळे काम करत होते। परंतु या अशा सगळ्या काम तरी सुद्धा या सगळ्यांना इथून कामावरून काढण्यासंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवलेला होता। आज त्या आवाजाला आता संघटना जे देवस्थान कमिटी आहे त्यांनी कुठेतरी दाद दिलेली आहे, परंतु आता याचा लेखी आदेश कधीपर्यंत निघतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।